हिंदवी समाजाचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीनगरमधील जमलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि झालटा गावातील चावडी बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मी कसं सांगितलं मग मला माहिती त्यांना असेल माफ खरंच झालटा गावाने जे बोलून दाखवलं ते केलं. ते म्हणत होते फक्त एक चान्स द्या मला. लय दिवसाचं चाललं होतं त्यांचं. म्हणलं मग आपण संभाजीनगरची काम करणाऱ्या बांधवांची सगळ्याची जिल्ह्या लेवल तिथंच बोलू आणि सगळे बांधव आज समाजाच्या न्यायासाठी एकत्र आला. झुंज द्यावा लागणार आहे तुम्हाला, आम्हाला सगळ्याला लढावं लागणार आहे. इतर तुम्ही जर करत नसलो हा चांगला विजय जाईल. असं पाप आपल्या हातून घडू नये ही माझी सगळ्यांना पायाला हात लावून नाही. तुमचं मनात काही असं नसल एवढ्या मोठ्या प्रवाहात होतं मी ते पण करू शकत नाही. चिडचिड पण होती, चिडचिड पण होती हे पण खरं. माझ्याकडून सुद्धा कधी विसरला असाल तुम्हाला कधी फोन लावायचा कधी बोलायचा. तुम्ही समाजातले माय बापा विसरत चालला. त्याची भुंगाट तयार व्हायला विसरत चालला, सोडून देत चला. जो सोडून देतो तो विसरतो आणि पुढचं पाऊल उचलतो तो समाज नक्की प्रगतीकडे गेलेला असतो. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, या समाजासाठी सगळ्यांनी मनभेद मतभेद बाजूला ठेवलं. आणि मला तरी असं वाटतं तुमची मान खाली होईल असं शक्य तुम्ही नाही पावलं उचललं 2 वर्षात. नाही कधी विकलो गेलो ना कधी फुटलो गेलो. समाजाचे लेकर फक्त डोळ्यासमोर ठेवले. हा समाज सोडून आपण कुठला पाऊल उचललं नाही. लोक म्हणते संधीचं सोनं केलं पाहिजे. मी संधीचं सोनं माझ्यासाठी नाही पण माझ्या समाजासाठी 100% केलं. आज कुणाच्या लेकीबाई कुणाचे पोरं अंतर्गत देत आहेत. काय असतं बघा, समाजाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्याच्या नंतर सगळं दुःख विसरून जातं. मला पण खूप त्रास आहे. तुम्हाला वाटतं इतकं सोपं जीवन माझं सुद्धा नाहीये, समजून घ्या. शारीरिक वेदना, सामाजिक राजकीय वेदना, मान अपमानाच्या वेदना, ह्या सगळ्या खांद्यावरती घेऊन चालतोय. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो,
चुका तुमच्याकडून झाल्या असत्या, माझ्याकडून झाल्या असत्या, त्यांच्या नाकारण्याची गरज नाही. परंतु ज्या ज्या वेळेस समाज संकटात येतो किंवा आणायचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपलं कर्तव्य असतं समाजाच्या लेकराचं रक्षण करणं. जात प्रगतीकडे न्यायची, तिला उंचीकडे न्यायचं, तिला वरती न्यायचं. जातीची पहिली प्रतिष्ठा आहे, पुन्हा आणखीन वाढवायची. ही जर आपल्याला जबाबदारी पार पाडायची असली खूप अपमान गिळून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. अपमान आपण स्वतः घडवल्याशिवाय मान सन्मानाला लाथ मारल्यामुळे समाजाच्या लेकरांनी समाज स्वाभिमानी बनतो. आपण जर मान सन्मानात तुटून पडलो, भेदात मनभेदात नाराजीत रुसव्या फुग्यात जर गेलो आपल्या शेजारच्याला ती सवय लागते. आपण जे पाऊल उचलतो त्या पावलाप्रमाणे आपल्या आसपासचे कार्यकर्ते, समाज, भावकी, गाव, परिवार, कुटुंब चालतात. मला कितीही काही वेदना झाल्या, किती त्रास झाला, मान अपमान झाला, मी शेजारच्याला म्हणतो जाऊ दे, करत असते काय होत. मग असं बोलल्यामुळे समोरच्याच्या मनात ती कटुता कमी. लोक आपल्याला आडाणी समजू द्या, आडमोठं समजू द्या, आपण आपल्या पोरा बाळासाठी, जातीसाठी, लेकरा बाळासाठी काय करायचं ते आपण करायचं. खरं सांगतो, इथं जवळपास इथं बसलेले 60% लोक माझ्या ओळखीचे, जवळपास सगळे जिल्हा फिरवण्याची ताकद तुमच्या इथं बसलेले एवढे तर. एखादा पाऊल जर वाकडा पडला असता तुम्ही जिंदगीत सोबत दिसला नसता. मी ती पुरी काळजी घेतली. काळजी यासाठी घेतली की मी माझं भविष्य नाही करेल. समाजाने केलेलं कष्ट, समाजाने लोकांसाठी वेचलेलं आयुष्य, स्वतःच्या लेकरापेक्षा लोकांचे लेकर मोठे करण्यात मराठ्यांनी खूप आयुष्य दिले. पण ज्या दिवशी आपली बारी आली ना, त्या दिवशी ज्यांना आपला म्हणत होतो तो आपल्या पोरापोरींच्या लेकरा बाळांच्या भविष्याच्या निर्णयावर पाहायला लागला. बरं झालं मराठा त्यांच्यामुळे, त्यांच्या वागणुकीमुळे पेटून उठला आणि कधी न मिळणारा मराठ्यांना आरक्षण मिळालं. हे बरंच भाषण करायचं तर कळत नाही. तुम्ही जर येडे असते ना तर म्हणले असते बस कर गप्पा, भाषण ऐकून ऐकून कंटाळा. सिद्ध करूनच दाखवलं. असून सुद्धा दिलं जात नव्हतं. कुणी पण गणित लावा, पुन्हा शोध घेऊन बघा, फक्त खरं बोलायचं शिका. कुणाचं तरी ऐकून मला टार्गेट करायचं, बोलायचं म्हणून नका बोलू. मग तुमचा खऱ्याचा खोटं, खोट्याचं खरं कधी सुद्धा होऊ शकत. प्रामाणिकपणानं तुम्ही तुमच्याकडे दयायच्या. समाजाला त्या दिवशी मायबाप मानला, त्या दिवशी प्रामाणिकपणे मी पोरासारखं काम केलं. 58 लाख रुपये मी बोललो नाही. माननीय शिंदे साहेबांच्या समितीनं सरकारला तो अहवाल दिला. एका नंतर तुम्ही पस्ताव करा तरी 3 कोटी मराठी आपण आरक्षण घातलं. आणखी काय करायला पाहिजे हे भाषणात बोलून जाईल. भाषण संपल्याच्या नंतर, कार्यक्रम ही बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी एक बैठक ठरविली असता. मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय असेल, किती सांगावं तितके. हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी मी तुमच्याशी निश्चय मिळाला. मी तुलना माझी दुसऱ्याशी कधी करत नाही, करणार पण नाही.
आणि मी त्या मस्तीत मुलाजात जगत गेले. असता खोटं सांगत नाही. आपल्याला इथं असे लोक आहेत की त्यांनी 30-30 वर्षे, 20-20 वर्षे, 25-25 वर्षे, 15-15 वर्ष संघर्ष समाजासाठी केल्या. जर 2-2 कोटीची सभा घेणारा माणूस जर असता ना, गावात आलाच नसतं. ते तिकडे हवात जगलं असतं, हेलिकॉप्टरला असतं, फडफड 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 करत. तुमच्या रक्ताशी बेमाने नाही करत, तुमच्या पायाजवळ आजरी गेली जातात. कारण मला त्यांना लोकांना जगायचंच नकोय. मी 20 असले तरी जातो, 50 असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. कारण त्या गरीबाला माझ्याकडून अपेक्षा ती पुरी करायचा फक्त मी प्रयत्न करतो. आणि असं तसं करत नाही. अरे हे म्हणून जरा घे, तुमच्या पायावर जीव सुद्धा द्यायला तयार आहे, पण हाताला तयार नाही. मला जर सरकारने असं काही म्हणलं ना, तुला आरक्षण देतो, तुझ्या समाजाला आरक्षण देतो, तुझ्या अंगाचं कातड काढून आम्हाला दे, एक सेकंद सुद्धा लावणार नाही, सगळं कातड अंगाचं काढून सरकार. कारण बेगडीकरण करणारा मी नाही. हा एक गोष्ट खरी आहे, मला मोहर कोणी शेंगा आणले करावी, ही गोष्ट खरी आहे. कारण मी कुठं दोषीच नाही. तरी कुणाचं तरी ऐकून उगाच बोलायचं जर म्हणलं तर मग आता मराठ्याचा म्हणल्यावर राग येणारच ना. आपण सगळे पाटलंच, तुम्हाला नाही करायला. फोन नाही केला, मला फोनच नाही केला होते, नाही बोललेलं, एखाद्या जय शिवराय नाही घातला रुसलाच. काही काही त्याला असे रुसले, माझ्याकडे बघतच नाही. आता बघू तरी कोणाकोणाकडे काही काही म्हणजे हातच वर केला नाही मला. आता मग खोट्या म्हणायचे आले हात वर करू. माझं एकच म्हणणं नाही, कोणाकडे बघाल, कोणाला जय शिवराय घालत नाही घालत, कोणाला फोन नसेल केलं, काही नसेल झालं, रुसू नका गाड्यावर. एकच डोक्यात ठेवा, त्यांचं शिका. बोलव नाही बोलव, काय कराल, पण आपल्या लेकरा बाळासाठी इमानदारी लढतोय ना. नाही बोलला आणि ताकदीने मुंबईला जाणार. हे आपल्याला करावंच लागणार. ज्या दिवशी आपण संयमाच्या यादीत येऊ, ज्या दिवशी आपण इमानदारीच्या यादीत येऊ, ज्या दिवशी समाजाच्या पोराबाळांचं रक्षण करायचं या दृष्टिकोनातून आपण त्या यादीत बसू, त्या दिवशी मराठ्यांकडे वाकड्या नजरेनं कोणी बघणार नाही. अशी परिस्थिती झाली. आता मग आजपासून तुम्ही फोन लावत होते, थोड्या भरभराला ते बंद करून टाकलं. बोललं की लगेच टाकून दिले. ते का टाकायसारखं तरी आहे. बरं, मी जे बोललो ते मीडियात बोलतो, भाषणात बोलतो, मग बाकीचं वाटतं मला कसा नाही आला. 10-5 जण माझ्यावर बसते, ते काम केलं बोलावर, मला नसून बाबा मग मी म्हणतो घे लगेच बोलू, लगेच दुसरं बोललं, मला नाही बोललो, बंद करून लागला. तुम्हाला बोलतो बंद करून मी आता मी सगळंच बंद करून लागलं. नको झाला फोन, कोणालाच नको बोललं, कामच नको बोलला. समोरचा अधिकारी येऊन मला सांगत असतो की थोडी रचल्यासारखं झाले, तुलसी बोला मला बोलतो. मग काय तुलसी करून मी याला पट्टा धरला, कानाला बोलावलं होतच नाही. काय भूमिका आपल्याला संयमाचं ठेवावं लागणार आहे प्रत्येकासाठी. मी या संभाजीनगरच्या बैठकीला, घालत्या काट्याच्या त्या धरतागावच्या बैठकीला यासाठी आलो. पुन्हा एकदा सांगतो, वेळ तुमच्या हातातली गेली नाही. संध्याचं सगळेजण सोडू नका. पुन्हा 40 वाटा त्याला जिकडे जायचं तिकडे जाय. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना पण सांगा, ज्या दिवशी समाजावरती, जातीच्या लेकरावरती संकट उभा राहतं ना, या दिवशी असं तुटून पडावं लागतं समाजाचं आणि समाजाच्या पोराबाळाचं रक्षण करायला.
मी या संभाजीनगर मधून सगळ्या पक्षातल्या भाजप असो, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, जसराम काय असेल, सगळ्यांच्या पक्षातल्या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना विनंती करतो, जर माझ्या लेकराबाळाला समाजाला जर त्रास द्यायला लागले, कधीतरी माझ्या समाजाच्या लेकराचा पाठवून हात फिरायला बाहेर. एकदा तरी जीवनात तुम्हाला मरताना असं वाटलं पाहिजे, ज्या दिवशी माझा समाज संकटात आणण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी मी रस्त्यावरती होतो, समाजाच्या खांद्याला खांदा लावून. आणि सगळ्या पक्षातल्या नेत्याला, पदाधिकाऱ्यांना, त्यांचे अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सभापती, जिल्हा परिषदचे महापौर, नगराध्यक्ष, आमदार, माजी आमदार, खासदार, मंत्री यांना सगळ्यांना आव्हान, समाजाला कधीतरी वाटलं पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे, समाज जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या समाजाच्या लेकराला वाकड्या नजर जर बघितलं, रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही, एकदा गर्जना मराठी करा. आणि त्या भूमिकेत तुम्हाला उतरावंच लागणार. काही नाही करून बोललं तर काय राव, काही नाही करून याच्यापेक्षा काय सांगतात बाळाजी. इथं बसलेल्या मराठ्याला सांगून टाका काय नाही केव्हा, तुम्ही म्हणताल काय करताय आहे, मला काय कमायचं आहे, कुठं कमायचं असतं तर मागच मोठा घेऊन पळून गेलो असं तुम्हाला सापडलं नसतं, इतकं केले असते मला. मी काय केली मला सांगा. समाजासाठी राजकाट करतो, उपाशी तपास जातो, रक्त जातो, समाजाच्या लेकरांना मोठं करतो, रोज नंतर लेख राहतो. काल एक अशी गरीबाची लातूर जिल्ह्यातली मुलगी आली होती, त्यांचे आई बापा रडून सांगत होते, मी माझ्या आयुष्यात पूर्ण ताकदपणा लावली असती तरी माझी मुलगी मी कधीच एमबीबीएस करू शकलो नसतो. काल टॉपच्या कॉलेजला माझ्या लिखीचा नंबर लागला म्हणून सगळं गाव कुटुंब आनंद. एकट्या लातूर जिल्ह्यात 30 मुलं लागली, एकट्या लातूरमध्ये. ते मास्तर आलं, देत आलं की मला वाटलं नाव सांगू नका, माय मागायला लागलं. म्हणलं काय सांगत बाबा, काय सांग. ते म्हणे 7 वर्ष इथून पाठीमागं 5 नाही तर 6 करोड लागायचे दरवर्षी. तुम्ही लातूरला यायचं कळलं, रातभर झोपलो नाही म्हणे, कव्हा येतो तुम्हाला दाखवतोय. 30 पोरं पहिल्यांदा लागले म्हणे मराठीचे, 30 पोरं पहिल्यांदा. आणि ते कोणत्यातरी टॉप कॉलेज घेतले, राज्याचा डाटा नाही घेतला ना, मग राज्यात किती लेखी बारी गेले असते. आता पाठीमागच्या आठवड्यात भरती झाली महाविद्यालय, 750 लेकर गेले हो आपले. मग तुमचा माझा मतभेद आणता पुढं, तुमच्या माझ्या आपल्यात नसलेला समाजाचा बळी जायचा. तुमच्या माझ्या साध्या चिल्लर नाराजीमुळं समाज कशाला पाळणार लावायचा आपल्याला. आपलं काही असेल तर आपण बघू, समाज मग पाळणार लावायचा. एकदा जर समाज मोडला ना, उठणार नाही. बरं तुम्हाला खोटं सांगत नाही, एकदा जर समाज मोडला तर उठणार नाही. मी एवढा तक धरू नये, माझी पाठण थकलीच नाही, इतका तक धरू नये. उभा राहता येत नाही, चालता पण येत नाही आणि त्रास पण नाही आहे, पण समाज मला हाताना बघायचा आणि म्हणून मी तक धरून आणि मी हरवून देतो ना. मी समाजाला हरवून देत नव्हतो, कुणाचा बाप येऊ नये. आपल्याजवळ एकदा गोळी टाकतो, दुसऱ्या वेळेला काय असतं तुम्हाला माहित नाही. कोणासाठी काय चुकीचं केलं नाही. 2 वर्ष वेळ दिला, काय पाहिजे आणखी तुम्हाला. या संभाजीनगर मधून सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगता आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगता. मी जास्त मीडियावाल्याच ऐकतो, ते म्हणजे थोडा अवघा बोलत त्याला मला वर जाऊन घ्यावं, थोडं बोलू काय करता मला. कारण माझा स्वभाव कसा आहे सरळ सांगतो मी तुम्हाला. जो माझ्या समाजाची सभ्य वाटतो त्याचा संघ मी सभ्य वाटतो. आपला धंदाच कसला, माझ्या समाजाची तुम्ही सभ्य वागत नाही, असभ्य वागता, माझ्याबरोबरच सभ्य भाषेची तुम्ही अपेक्षा करता. या समाजानं तुम्हाला ही खुर्ची दिली, कधीच मिळणार नव्हती,
पश्चाताप करत होते, इतके मेटाकोटे लागला होता, पुढे हातात येत नाही ते. माझा मराठा शिवसाता नाही येऊ शकत कोणाची. आज तुम्ही कुरबडी करायला लागले मराठ्यांवरती. मराठी ही साधी सोपी गोष्ट नाहीये. उगा मी शांत बस म्हणतो म्हणून कुठे शांत बसते, नाही तर ते अशा खऱ्या घालते. ते म्हणतात पुढे मला बघायचं काय म्हणलं नको बस. हे जात उलट काही काही ओबीसीचे बांधव म्हणतात आपल्याला आंदोलनात असणारे मराठी शांत बसता असतो कवच ऐकून घेत नाही. अरे म्हणलं बाबा मला कुणाचा त्या व्हायला काय कुणी म्हणतो तो पाटील आहे, मग पाटील म्हणले गेले भया मला सांगितलं आणि आपण सगळं ताईटच आहे. मला नुकसान न होता समाजाला काय जितकं देता येईल तितकं द्यायचा मी प्रयत्न करतो. तुम्हाला काय करायचं, दगड हाणले तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. तुम्हाला काय देणं घेणं का, तुम्हाला आरक्षण देतो ना. तुम्ही फक्त शांत राहा, दगड पेट जाळ करू नको. आरक्षण मिळतं टेन्शन घेऊन नुसतं गोटागोटीनं आरक्षण मिळतं असं काय नाही. मी याच्यापेक्षा काय करू, या राज्याला माहीत असावं हे रडे शांत उभा राहायचे. त्याला नाही खाली पाहिजे, तुम्हाला काय करायचं त्याला उभा राहायची सवय. याच्यामुळे कुणाला जळत येत आपल्या ती ते म्हणजे रे मराठी एकामेकाला ऐकत पाहिजे असं होतं काही थोडीशी आता खाली बस म्हणत तेव्हा नाही बसला. आता आपण याच्यामध्ये खाली बसतो, जागा देतो आणि तुम्हाला सांगू मला होत नाही या जागी होता नाही सांगत. पण बरं झालं का समाधानी केलं आणि समाधान सुद्धा मोठं मन दाखवलं. रेड्यात कसा सवय लागले मराठ्याला म्हणूनच मराठा सुधारणाऱ्या. आपण जशी सवय असेल तसं सांगत त्याला. तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगत होतो, एक बोलावं इकडे कोण गुळ गुळ बोलायचं बंद करावं का. बारीक बारीक असलं तर तुम्हाला असं नाही लागत. खरं मतदान तुम्हाला ते त्यांना एकदा मोठा होता बघा कसं करलं तुमचं कोणाचं नाही का दिसते ते बारकाले पोरण बोलू नका. बेदारी केलं मला मुंबईला कुंकळ चढवले आणि मग तिथं ते सिटी कोण कोण असतात का कमिशनर ते त्याच्यामध्ये बिल्डिंगवर लांब चढ येते. आता म्हणून मला दिसतच नाही ते म्हणजे चढ पण तेवढे खाली गेला खाली कसं घेऊन चढलेच माहित नाही. मग मुख्यमंत्रीच आले. खरं सांगतो मी फोटो बोलत नाही समाजाला म्हणून समज नसतो. मुख्यमंत्री आले ते म्हणजे एवढं कसं चढे म्हणून म्हणलं त्यांना जो विचारा 17 काळी बिल्डिंगवर बघा ते चढणं तिला पाहिल्या नाही भोयल्या नाही काही नाही. त्याच्यात सुद्धा हे मुंबईत त्यांना टेन्शन येते की बघा आता दाखवत घालणे घेतल्यासारखं करतं. मला त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलं बघ माझ्या मोठा असं होतो ते म्हणले त्याला फुल टेन्शन आलंय पण ते दाखवतोय असं नाही त्याच्या खंडा नाही का घेतच न कोणाला असं दाखवत असतो बरंच छातीकडे जातो मॅथसाठी का म्हणते का एवढी सगळी काढून का करतो तसं झालं तेच ते घाबरल्यासारखं दाखवत नाही फक्त आणि मग ते येतं. आणखी मराठी दखलच नाही घेतली असं असं झालेलं आहे. पण त्यांचे मंत्री म्हणतात लय पातळ झाले. मी नाव सांगणार का कसं झालं गृहमंत्री म्हणला त्याला काय चाललं ते उगाच लोकांना काहीतरी गैरसमज जावा लोकांना काहीतरी वाटावं किंवा मला दखलच घेत नाही मराठ्याचं जवळ आला तरी काही नाही आपण सगळं घरगुती चालत करू आणि नसल्यात नसले घरगुत आम्ही मुंबईत गेलो सुरू करू मुंबईतच जो घरगुत सुरू होते त्याला काय मी आशावर जगत नाही कधी मी कधी आशावर जगत नाही. मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे मला माझा स्वतःवर विश्वास आणि लढून मिळून मी कट्टर आहे नोकसनाला मरून जर वापस नाही आलो ना मग बोला एक तर आरक्षण घेऊन येणं देताना मरूनच मैदान सोडणार नाही तसं मैदान सोडणारे आव्हान आपले
क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलं. क्षेत्रीय मराठ्यांकडे दोनच विषय असते. मैदानात जर उतरलं विजयाचा टिळा लावून वापस यायचं नसता, मरून वापस यायचे. क्षेत्रीय मराठ्यांचं वाक्य. आता अर्धा सोडत नसतो, फळकोटा नाही पडत. 1 वर्षभर केलं, 2-3 महिने केलं, बस जरा आता कव्हर करू, तुकडाच काढणार आरक्षण. अर्धवट नाही सोडणार. मी वेळ देऊ किती? काही लोकांना वाटत असेल यांनी सरकारसोबत चर्चा करावं, वेळ द्यावा. किती वेळ देऊ भाऊ? तुम्हाला कसं आठवत का? शेवटचं मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय, राज्य ऐकतंय सगळं, तुम्हाला पण माहित असं म्हणून पुन्हा आठवण करून देतोय. आणि ज्यांना ज्यांना मुंबईत वाटतंय की आमच्यामुळे ट्रॉफिक जाम होईल किंवा मुंबई जाम होईल, खास करून मुंबईकरांसाठी तो सांगतो. या छत्रपती संभाजीनगर मधून जाहीरपणा सांगतो, आता शेवटचं क्वेश्चन झालं त्यावेळेस सुरेश देसाई आले होते आणि त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं. हे सगळे मीडियात आले. आत्ताच सरकार स्थापन झालं. ऐका बघा, आत्ताच सरकार स्थापन झाले. मी म्हणून झालं की 1 महिन्यात वेळ घ्यावा, कारण त्यावेळेस 3-4 महिने झाले होते. 3 महिने 1 महिन्याचा वेळ घ्या ते म्हणले नाही, 3 महिन्याचा वेळ घ्या. आता सरकार स्थापन करून 8 महिने झाले. म्हणजे त्यांना देतात 3 महिन्याची वेळ, 6 महिने झाले, दुप्पट. मुंबईकरांना सांगणे चूक आमची का त्यांची तुम्ही सांगा. गॅजेटियर तिन्ही पण हैदराबादचे असं 11 महिने झाले. 11 महिने घेतलेले. कधी लागू करायचं? काय त्याच्यात वाचण्यासारखं? तुम्ही जर म्हणता मला अभ्यास करायचा, आम्हाला वाचायचं, त्यात वाचण्यासारखं काय? 58 लाख मोदीचा आवाज दिला. मराठा आणि कुणबी एक ही पहिली मागणी आपली. त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो. ठीक आहे म्हणजे आधार. आता 58 लाख मोदीचा आवाज, कायदा पारित करायला तुम्हाला आधार पाहिजे किती? ओबीसी जेवढ्या जाती गेल्या त्यांचा कोणाचा आधार नाही, तरी पण आरक्षण दिलं गेलं. आमच्याकडे बोलतो ते तुम्ही सारखं तुमच्या लेकराबाळाचं कल्याण झालं द्या तुम्हाला. पण 58 लाख मोदीचा आवाज आता हरकत काय मराठा आणि कुणबी एक तयार करायला? सरळ आणि सोपं. प्रत्येक वेळेस वेळच दिला. वाशीतून आधी सूचना काढली सगळ्या शहरांची, त्याला सुद्धा वेळच म्हणते. 1.5 वर्ष झालं. किती वेळ द्यायचा? मुंबईकरांना त्रास होऊ नये, सरकारला त्रास होऊ नये म्हणून मराठ्यांनी ती भूमिका घेतलीच ना. वेळोवेळी तुम्ही अडचणीत नाही आले पाहिजे, आम्ही पण अडचणीत नाही आलो पाहिजे. तुम्ही 6 महिन्यात सगळ्या सोयीची अंमलबजावणी करू म्हणले, का तुम्ही नाही? काय चुकी बाबा आमची? आता प्रश्न आहे, आम्ही तुमचं का ऐकावं? मुंबईत येऊ नये हे काय ऐकावं आम्ही? काय चुकी आमची? 2 महिने मागितले, 3 महिने दिले. 30 दिवस मागितले, 40 दिवस दिले. हे मुद्दा मी सविस्तर सांगायला लागलो, कारण मला वाटतं आता ही याच्यानंतर बैठकच होणार नाहीये. कारण मला आता थांबून आमचाही नियोजन सुरू आहे अंतराळ, त्यामुळे आता गाव सोडत नाही आम्हाला. म्हणून सविस्तर यासाठीच सांगायला वेळ द्यायचा आहे ना. चूक दाखवा मग तुम्ही अवघडेपणा करायला लागला. चला समाजाचा ऐकतो. प्रत्येक वेळेस वेळ दिला. पहिल्यांदा म्हणले गॅजेटियर नाही, ते सत्य. महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही तर लागू करते. ठीक आहे, म्हणलं काय केलं पाहिजे? तुमचं वेळ घ्या. ते म्हणलं तुमचं घेत नसतो आम्ही.
आईला म्हणलं तपच झाला आता. म्हणलं मग शंभूराजे आले. ते म्हणले आम्ही हैदराबादला जाऊन आणतो. म्हणलं ना गेले. तिथला मुख्य सचिव म्हणे आम्ही तुमच्याकडे देत नसतो, कारण तुम्ही सरकार आहे, शासनाकडे आम्ही देत नाही, प्रशासन पाहिजे आम्हाला. झाला का गोळ? बरं एवढं मोठं गॅजेट जर देत होतं मला का चावत का ते? एकेका नोंदीसाठी जीव जातो भाऊ मी एकेका नोंदीसाठी एवढं मोठं गॅजेट कसं सोडी? गॅजेट हैदराबाद बोल. महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही. जर असतं तर उत्तर पण देतो तुम्हाला. जर असतं तर शंभराचे कशाला गेले असते मुख्य सचिवाला घेऊन दुसऱ्या वेळेस? मग आम्ही सांगितलं तुम्ही मुख्य सचिव घेऊन जा. पुन्हा विमान केलं, त्याचा डिझेल राख्या घातले, त्या ओत कधी पळले. त्यांचा मुख्य सचिव आपला मुख्य सचिव आणि शंभराचे देसाई साहेब स्वतः अंतरवाढीत येऊन त्यांनी सांगितलं 9,000 रुपयांना ऍडमिटेड करून आणल्या. आता काय अडचण? तिथे एक शब्द वापरला होता, नुसतं गॅजेट आणि दस्तावेज आणून जमणार नाही. तिकडच्या सरकारनं यांना हस्तांतरित करताना जर अटेस्टेड करून दिल्या तर आपलं आरक्षण तिकड. अटेस्टेड करून आणा. शिक्के मला पेट्या घेऊन आपल्या इकडे नुसते शिक्के हनादाना मग काय अडचण आहे? आणल्या म्हणून दिल्या. पुन्हा काय घोळ झाला काय माहित नाही. 2 महिने म्हणले समिती स्वतः नाही म्हणजे समितीला म्हणा. पुन्हा समितीला इमानाचा दंड केला होता ते. पुन्हा समितीला जमवलं. शंभराजे आणलेलं 13-14 महिने झाले आणि समितीने आणलेलं 11 महिने होऊन गेले. किती दिवस अभ्यास करायचा? काय चूक आहे माहिती? मी नाही होम काय होतं ह्याला म्हणायचं मुंबईत घेतलं होम काढला. तुम्ही एवढं आमचं लेकरा बाळांचं वाटवं बघत असाल तर मी नाही सांगू शकतो. या झालता गावात जर तुमचा सातबार असेल तर तुम्हाला जमीन दिलीच पाहिजे. आम्हाला मी कोणत्या ओबीसीचं मागत नाही, कोणाचं नको आम्हाला. आमचा जे हक्काचे उत्तर द्या. सरकारी दस्तावेज गॅजेटियरमध्ये सरकारी दस्तावेज काय अडचण तुम्हाला द्यायला? शहरांच्या संस्थांचं 17 संस्थांचं गॅजेटियर. पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या वस्तू अडचण काय तुम्हाला द्यायला? बॉम्बे गव्हर्नमेंटचं द्यायला तुम्हाला हरकत काय? कारण त्यावेळेचे शासक सुद्धा तेच होते. कोणाचा काय व्यवसाय आहे, कोण काय करतं याच्या सगळ्या लेखावर त्याने ठेवला होता. अडचण काय? तुम्ही हसून जर देणार तर मग घ्यावं. याचा अर्थ असा होतो जाणून बुजून आपल्या लेकरा बाळाचं वाटोळ करायला ते निघाले. याचा अर्थ दुसरा होत. आता तुम्ही आणि आपण ठरवायचं वाटोळ होऊन द्यायचं का आरक्षण आणायचं. कारण काय लक्षात ठेवा, एकदा जर लेकरा बाळाचा वाटोळ झाला तर पुन्हा संधी नाही. शिक्षण निर्माण झालंय आता एवढी 60% गोष्ट होणार आहे. बीड जिल्ह्यात एक माझी मैत्री सांगू का? काय माहित तो मला मंत्री बीड जिल्ह्यात एक माझी मैत्री, त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला. त्यांना नावाची चरित्र तुमचं सांगू का? नाही त्यांना करत आहे, त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण कोणाला अडचण आणत नाही. म्हणून तर ह्या मराठवाडा विश्वास सगळ्यांना फायदा नाही होता. मला आवडल्याशिवाय मी कुणाला माझ्या बोलत नाही. मला आवडला का मग सुरू करतो. त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्यानंतर त्यांचं कोणी प्रमाणपत्र मिळालं. 2% हुकलं त्याचं पोरं. 2% हुकलं म्हणजे तुम्हाला हे सांगतोय श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे. श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅट घातला असेल तर त्यांनी काढून टाका. माझ्याजवळ पैशाची आमकाची प्रॉपर्टीची लेकरा बाळा सुखात नाहीत. लेकरा बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. मित्राबरोबर राहतं, आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहते, तिला वाटतं आपण त्यांच्या कोणीच तोड चढलो पाहिजे.
ते तुमच्या प्रॉपर्टी नाही बघत. ते जरा टक्के लोकलं ना ते रात्रंदिवस घरात विचार करत बसतं, ते लागलं मी नाही लागलं, ते लागलं मी कसं का नाही लागलं. तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या, त्यांचं स्वप्न आपल्या साकार करायचं असलं तर आरक्षण सहकार्य आहे. त्या माजी मंत्र्याचा पोराचा 2% नंबर होता, 6 महिने प्रमाणपत्र निघालं. त्यांनी ते मार्क जोडले, 8 मार्क शिल्लक आले त्यांना. ते उठलं नंतर निघालं. ते म्हणे हे प्रमाणपत्र जर 6 महिने आधी निघाला तर माझा लहान मुलगा कलेक्टर झाला. म्हणजे श्रीमंत सुद्धा डोळे बोला. राजकारणाच्या येण्यापायी राजकीय नेत्याला सत्तेला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना जे मोठा माना, स्वतःच्या लेकराला जे मोठा माना, तरच आपण सुधारणार आहे. नाही तर नाही सुधारत नाही. तुम्हाला मानावंच लागणार आहे. कारण या कुणी कुणाचं नाही. आपलं जर दुखायला लागलं, आपण जर आजारी पडलो, दवाखान्यात जर आपण गेलो, डोक्यात काय आवाज करून टाका. प्रत्येक मराठ्यांच्या मनातलं आपण काम करतो. गरिबाच्या लेकर हजाराला अधिकारी बनायला लागले. आता हजारा. मला वाटतं नांदेडचं पोरग कलेक्टर झाला आता 2-3 दिवसापूर्वी. पण मी ओबीसीतून. तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुमच्या दारापुढं गाडी लागली पाहिजे लाल दिल्याची. सन्मान वाढणार, कॉलर टाईप करून चालणार, कॉलर टाईप करून. तुमची मुलगी लाल दिवसून आली, तुमचा मुलगा आला, PSI झाला, तहसीलदार झाला, इंजिनियर झाला, MBBS ला गेलाय, BHMS ला गेलाय, MD झालंय. आपले पोरं हुशार असून सुद्धा जे पद मिळवायचे ते आरक्षणामुळे नाही मिळू शकत. आपण पडून तुमच्या गाडीवरती महाराष्ट्र शासन नाव, भारत सरकार नाव काय चांगलं आहे काय तुम्हाला? तुम्ही जर श्रीमंत असताल तर तुमची उंची आणखी वाढव. इथं शेती साथ द्यायला पाऊस येत होतो, ओले तुला काय नाही, लगेच बंद होतो. मालाला भाव नाही, झालं नसता. खड्डा पडायला घरात सुद्धा कोणीतरी नोकरीला लागतं. म्हणजे इकडचा खड्डा इकडं, इकडचा खड्डा इकडं भरायची ताकद मराठ्यात तयार होईल. नुसतं शेती कसतो आपण, नुसती शेती कसतोय आता. आणि रात्रंदिवस लेकरा बाळांचं स्वप्न बघतो. साहेब स्वप्न नका समजू. इथं पोराला किंवा पोरी जर फीस कमी पडली ना तर 50,000चे दार झिजावं लागते. 50,000चं दार. आई बापाला माहिती आहे जमीन कशी घाण ठेवायला लागते, कशी सोडायला लागते, कसा ऊस सोडावा लागतो, कशा कंपन्यात काम करावं लागतं. लेकराला उंचीवर नाही, नुसतं झोपत बसू नका. भूक लागली, उशीर झाला, आपल्या इकडे गाड्याकडे बघायला लागली. जसा रोगाने बसेला इथे इतकं जागा राहावं लागणार आहे ना, जेवढं ताट वाढण्याची वेळ आली आपल्या. समाजावरती चालून जर एखादा संकट आलं तर जेवढं ताट वाजवून त्याच्यात सहभागी व्हावा. असं कधी होतंय का? तुम्हाला कोणी मारायला आलं, तुम्ही घरात बसलात आणि मग तुम्हाला थांब जरा कपडे घालतो मी जेवढत नव्हतो. तुम्ही आहे तसं बघताल ना. कारण सामना आणि संघर्ष जसं असेल तसंच करावा लागतो, तर विजय होतो, नाही तर विजय होत नाही. आम्हाला कोण मिळत नाही. पोषणाला बसायचं मग मी मरण का काय मरण तुला कसं सांगितलं. परवा नाही करायला लागत. मरण येणार आहे का विजय होणार आहे बसताना त्याचा विचार नाही करायचा. अंग राखून काम केलं तर समाज दुखतो. समाज डुबवून द्यायचा नसता. जे होईल ते, जे कंपाळावर लिहिलेलं असेल ते होईल. मैदान सोडून जगायसाठी जीवन जगायचं नाही. म्हणून ते एकमेकाला करोना तर माझ्या समाजात लेकर सुखी होतील ना, हे उद्देश मनात घेऊन रात्रंदिवस लढतो नाही देत मला. आता नांदेडला दवाखाना बोलतो नाही थांबलो. मला माहिती आहे आता हीच वेळ आहे मराठवाड्यात गुलाम करायची. काही लोक आपल्या म्हणजे काही
तुम्ही गोडे लगेच जाऊन आला तुम्हाला काय माहिती जो माझ्या समाजाशी वाईट बोलतो नाही इच्छा त्याला नीट बोलायचं आणि तुम्हाला काय करायचं ना माहीत भाषा कळतं याच्या आधी काय पोलीस सांगितलं नाही याच्या आधी मराठ्यांच्याला काय झाल्या नाही मोर्चे आंदोलन झाले नाही त्यांनी समजून सांगितलं ना सरकारला कायद्यात घटनेत समितीनं आयोगानं शांततेत मोर्चे काढले हजारो रुपये हातात घेतल्या लय कांद्या जुळलं आपले लोक इथून पाठीमागे लढणारे 20-30-40 वर्षापासून मथरे झाले नाही मग तुम्हाला पाठी नाही घेणे आता यांना तरी रोज मार्ग पाहिजे बर उद्यापासून घोडे लावायचा बंद करतो पण एक उत्तर द्या मला आधी तुम्ही बसले सगळे जण आणि खरं उत्तर द्यायचं खोटं नाही तुमचे आई बाबा घरात बसले आणि तुम्ही दारात बसलेले तुमच्या आई बापाला कोणीतरी शिवाय देतोय अपमान करतोय दारात बसलेलं पोरगं बसलं का आणि ते पोरगं जर बसत असलं तर मराठीचं पोटच नाही मी माझ्या समाजाला मायबाप मानलंय माझ्या समाजाला जर कोणी वाईट बोललो तर मी कथाकच घोडे लावतो याच्यासाठी लावतो मी काय चुकीचं करतोय याच्या अगोदर सगळ्यांनी समजून सांगितले संघटना होत्या ग्रुप होते समूह होते मोर्चे होते सगळ्यांनी यांना कायद्याने समजून सांगितलं हुशारीने सांगितलं नाही जमत हे उलट्या फेटीचे आणि मला धोरण असल्यामुळे उलट्या कामं करायला सवय लागली पहिल्यापासून मी उलट्या फेटीचाच मराठ्यात जर म्हणलं कोणी हे मिळत नाही म्हणून उलटा कसं काय मिळत नाही बघू आपलं उलटं काम असतं मराठ्यामध्ये ओळख तुम्हाला शिकवा मिळू शकत नाही काही फरक होते मराठी ओबीसीतून आरक्षणच मिळणार नाही मिळालं नाही तुम्ही मला जातवान लागला तर मी किल्लो जातवानाचे इथं कोणी कोणाला नाराज होत नाही आणि समाजाच्या दशा बदलायच्या समजा आपल्याला हे करावंच लागणार सगळं सांगितलं समजून मोर्चा सांगितलं बैठका झाल्या उलट यांनी आपल्या लोकांचा वापर करून टाकला खरं सांगतो मी तुम्हाला खोटं नाही आज चर्चा करायला गेले ना आज घरात गेले की आपल्याने सांगायचं तुम्ही वाद वाचायचं बाहेर काही वाजले त्यांचं किंवा का समाजात मला घेता वळणार कसं समाज मला मोठे गेले बाहेरचे नाटकांना ठेवायचं आपल्याला बाहेरचे ठेवायचं बाहेरचे नाटकांना ठेवायचं याच्यात आपलीच लोक संपले त्यांनी इतके डावाळे लोक म्हणून मी ती चर्चाच नको म्हणलं शिष्टमंडळ नको भेटमंडळ नको कुणी मालक नाही मी गेली मी आजही मला आम्हाला नाव लावतो नकोच मला ते लग्न एका 4-5 विधान मागणीत नाही नकोच ते लग्न नको ते तुम्हाला याची चर्चा करा काय करायचंय आरक्षण द्यायचं का नाही तर सांग कोणी तर सांगणार एकदम सोपं आहे ना तुम्ही म्हणता आडवणी तुमच्याशी बोलायचं आडवणी दोन काय म्हणणार समजा आरक्षण देत नाही इथं मग समजा आडवणी दोन तो काय नसेल आरक्षण देतो मग म्हणणार तुला रोग आला इतकं सोपं काम समाजाला पण कळून दे आडवणी केलं ना की काय ना त्याच्या घरचा पैसे पडली मला दोन्ही नाही लागत म्हणून काय ना देतो पैशाचा मार्ग म्हटलं पहिला कर्ज जमा आता आहे ना तुम्ही आता गेले जे जे होते तेच ना आपल्याला काय झोपळाचं आता माझं नसतं होईल पैशाचं पहिले मी सोबत सोबत नाही त्याला आर्थिक द्यायचं आम्ही नार गोड नंतर मला ते म्हणजे गेले नाही त्यांच्याकडून पण समाजाचं काम करायची मात्र तळमळीने इच्छा समाज उंचावण्याचं लहानपणापासून ते पूर्ण होतं तर आपण समाजाला द्यायचं ठीक आहे एवढा मोठा प्रभाव आता काय नाराज होणारच आहे काही सोबत राहणार आहेत काही जाणारच आहेत त्याला नाव लागेल सगळ्यांना सारखं माझ्या तरी आता तुम्ही नाही करू शकणार तुम्हाला वाटत असेल या जागेवर येऊन बघा तुम्ही
तुम्ही सुद्धा सगळ्याचे पण धरण नाही करू शकत. मी तर लय लहान लहान घोडे खाते तुम्हाला पाणी 9च्या पुढं बिगर शिचा फोनच नाही. यावेळी जर ते टाकले ना दी ते मला ओळखले नुसतं नाव तर सांगतो लगेच त्याला सुरू करतो घडे तुम्हाला माळ घालावा इतके काम कशाला घासली म्हणून झालं सुरू. तुम्हाला हात जोडून सांगतो इथं बसलेल्या सगळ्यांना माझं काय ऐकू नका. पण एक गोष्ट आहे आयुष्यभर उभे राहणार तुम्हाला खाली म्हणून जाणार लागत असं एक पाऊल चालणार नाही शब्द तुम्हाला. पण माझी एक गोष्ट आहे पहिलं तुम्ही सगळेजण पहिले दारू सोडून समाजाचं एवढं वाटलं होतं त्या दारूमुळे तुम्ही एका ठोक्यात तुमची खाली काढी काढता इतके ताकद तुमच्या अंगात. पण पेलं ना तुम्हाला कसलं ओरडून देईल. समाजाचा घात होतो कुटुंब उघड्यावर तुम्हाला माहिती का काय परिस्थिती होती. तुमचं पोरग किंवा पोरगी जर बाहेर पाण्यावर शिकत असले ना तुम्ही जर दारू पिऊन मोटरसायकल पडले किंवा कुठं गटारात पडले तर तुमच्या पोरीला किती मैत्रिणी तो पप्पा दारू पिऊन पडले तुम्हाला माहिती तिला वेदना केली तिला खाली मान घालून चालला तर तेवढे एका शब्दासाठी तुम्ही कधी गाड्यात पडलात गटारात पडलात तर ते तुमचं पोरग कसं शिकतंय त्याच्या मित्राला माहिती होतं. ते मित्र म्हणतो अरे तुझ्या बापाला हात मोडलाय ते दारू पिऊन पडले त्या पोराचं काहीच कापल्यासारखं होतं त्याला लाग म्हणा तुम्ही दारू बसून लागला पाहिजे. तुम्ही दारू पिऊन समाजात प्रगतीवर द्या. अरे इतका धाक आहे सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसाही लेकराला घरात घरी येईपर्यंत टेन्शन असतं. फक्त दारू म्हणा समाज सुधारणा बऱ्याच दारू सोडण्यात मिळाल्या इथं पेटत कोणी आता इतके विचार तुम्ही काय लहान होता माझ्यावर तुम्हाला एक काम सांगतो आवाज येतो तुम्हाला. हे जर दारू केले ना मला हळू सांगता सांगेल असा मोठं बापाडे जरा मी निरोप नाही दुसरे काम मला बांध फोडायचा कमी करा असे बांध भरपूर घेण्या देण्याच्या कामाची आत्महत्या घरात प्रभावात राहू एकमेकाला तुम्ही जरा कमी सांगा ना देता लागेल. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे आपण आपला बांध फोडायचे कमी करा. एक एक फूट सोडून द्या काय होत नाही. आपल्याला आपल्यात बदल करावाच लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही. कुणी कोणाचा नाही सिद्ध झालं या 2 वर्षात ज्यांना आपण आपल्याकडे होतो ना ते आपल्या विरोधात गेले आरक्षण नाही पाहिजे म्हणजे मिळून देऊ नका आमच्यात नको तो आपण कोणाचं करू एवढं दर पण जास्त नाही बोलत आमचं बोलत ना ते जास्त बोलत नाही पण ते म्हणतात ते लई पातळी सोडून बोलत आहे असं म्हणतो. खूप छान बोलत नाही ते पातळी सोडून बोलतात म्हणजे तसंच असतं मग आपल्या पातळ्या खात्याला काय नसलं आपल्याला तुला लढायचं सांगितलं हिंदू आहे ना आपण किती सोपं नाही ते हिंदू आहे तुम्हाला हिंदू जगवायचा हिंदू मोठा करायचा हिंदू आहे ना आरक्षण देताना हिंदूची वस्तू काय म्हणा आणि जे आमचा शत्रू तो पाणी वाटतोय किळ वाटतोय ही रिअल परिस्थिती आहे. तुम्हाला सत्य मानावं लागणार आहे नाकारून नाही चालणार. ज्यांना आपण आपल्या म्हणत होतो ते आपल्या पोरांच्या मूर्त्या पाडायला लागले आरक्षण मिळून द्यायला तयार आहे. सगळ्यांनी फळीत तयार केली आता त्यावेळेला 150 जणांची केली गेली का मला विरोध करायचा 150 नाही पाठी पाडल्याने खाणार नाही सांगितलं किती काही गेला आरक्षणाचा नाही तो कशाला मराठा महाराज उलट केला एवढ्या समजून घ्यायला पाहिजे. आपण विरोध केला तरी मराठा आरक्षणात गेली
त्याच्यापेक्षा कशा महाराजांना घ्यायची इंगळ होत्या राहिले किती आता 7-8% राहिले किती राहिले ते मी आता घालणारच 29 ऑगस्टला मराठी आरक्षणात गेले म्हणजे गेले. आता एक 2-3 कामं सांगतो तेवढे काय एकाने तर बसायचं नाही. पहिलं काम इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ 1000 नंबर मोबाईल आहे त्याच्यात 500 मराठीचे असते. रोज येताना उठवायचा प्रत्येकाने फक्त फोन करायचे एकमेकाला मी मुंबईत चाललो तूच किती सोपं गणित आहे. एखाद्या माणसाला जर 5-50 फोन आले तो सकाळी फोन करून तुम्हाला म्हणणार का काय करतो मला फोन करू 100 म्हणाला मुंबई येतो आपण फोन करून. दुसरं काम हे नाही महत्वाचं मराठा समाजातले गावातले सगळे राज्यभरातले ग्रामपंचायत सदस्याला सांगायचं मुंबईला चल. सरपंच माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी आजी सभापती महापौर नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री यांना सगळ्यांना फोन करायचं सांगायचं मुंबईला चल. तेव्हा काय होते तेव्हा नाही आला तर हरकत नाही. तुमचा प्रामाणिकपणानं तुम्ही जबाबदारीला तेवढं काम करा. कारण त्याला निवडून आणताना आपले माणसं रात्र दिवस डोळे पडले तो मोठा होतो निवडून येऊ त्याचे पोरं मोठे होते आपण भेटायला लागतो. त्याला एकच सांगा आता महे लेकरं माझ्या समाजाचे लेकर मोठे होणार आहेत फक्त मुंबईला आमच्या संघ चल. तो जर नाही आला तुम्ही त्याला काही बोलू नका. आपल्याला फक्त सांगा किंवा नव्हता त्याचा बागा उठवत म्हणून सांगत नाही पाळला तुम्ही डोळा लावून नका काय करू नका. प्रत्येक गल्लीत 50-100 कोणा मतदान लय झालं त्याला पाळा तेवढं हे तुम्हाला करावंच लागणार. आणि तिसरं काम प्रत्येकानं संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक घर एक गाडी काढायची जे काढायची जी गाडी असेल ते ट्रॅक्टर टेम्पो रिक्षा जीप काय असेल मोटरसायकल सगळं काढा. पर्याय समाजाला खरं बोला. समाजाला खरं बोला. समाज येतो समाजाला पर्याय पुढे करून द्या. समाजाला सांगा ज्याला मुंबईला यायचं ते 10-15 दिवसात तयारीचा आणि ज्याला जायचं नाही त्याने फक्त आम्हाला मुंबईकडे सोडायला तुम्ही वापस असं म्हणून समाज येतो. आपण जर मला माणसं मुंबई चला ते म्हणजे 10-15 दिवस तिथून पडायला मुंबईकडे सोपं का वापस आणलं तर वापस आणलं येतो मुंबईपर्यंत. आणि चौथं काम संभाजीनगर जिल्ह्यातले जेवढे मास्तर डॉक्टर आणि वकील यांच्या पुण्याच्या गाड्या वेळेस बाहेर काढल्या. यांच्या गाड्या आहेत फक्त बाहेर येतात काय करणार यांच्या राजधानीचा राजकारणी श्रीमंत मराठा 4 लोकांच्या गाड्या बाहेर नाही कावळे हलवणे म्हणून झाकून होती अशा एवढ्या वेळेस त्यांच्या बाहेर काढायला सांगायचं. ते सगळे मदत करतात आपल्याला सगळं सहकार्य करतात फक्त गाड्या बाहेर येत नाही. का बाहेर काढायचं त्याचं कारण सांगा. 1 लाख मास्क करता असं राज्यात 1 लाख डॉक्टर 1 लाख वकील 3 लाख त्यांच्याच झालं. नुसते ड्रायव्हर खाली उतरलं तर 3 लाख होते आणि त्याच्या 4-5 बसले 10 लाख होते त्यांची एकट्याचीच झाली. आपल्या जवळ वस्तू असून तो वापर काय करतात गरीबाचे लेकर करायला लावते त्यामुळे लटकते तुकडे डीजे लावते जातात. आमचं म्हणणं आहे तुम्ही महत्वाचा घटक घ्यावे. सगळे लोक करतात पोलीसमध्ये असेल तहसीलमध्ये असेल आरोग्यात असेल रेल्वेत असेल कर्मचारी वर्ग जेवढा असेल ना तुम्ही तुमच्या ड्युटीवर थांबा. तुम्ही आमच्याकडे गाडी देऊ नका पण तुमच्या पुरते पुतणी मेवणी सासऱ्यापासून घर मुंबईला पाठवा आणि ते आपल्याकडे देत नाही आणि त्यांनी देऊ पण आपल्याला अपेक्षा नाही करेल कारण ते बुद्धिजीवी वर्ग आहे आपल्याला ते आपल्याला देत नाही कारण त्यांचे काही चुकून आपण पुढं खरपून आणतो गाडी निधी त्यामुळे ते देत आपण भावना हानीत नाही तर
आपण स्टेरिंग सोडून देऊन राम राम त्यामुळे ते आपल्याला देत नाही. आमच्या हातात जीव दिला का बाबा तुम्ही, पण तुमचे पाहुणारे मित्र तुम्ही मुंबईला पाठवा, मग ते पाठवते. इतकी संख्या आहे आपण. आणि यावेळेस असे लईच मुंबई लोक येणार आहेत. मी आता अंदाज घेऊन आलो पश्चिम महाराष्ट्राचा, विदर्भाचा, मराठवाड्याचा चॅनल इतके लोक येणार आहेत ना. फक्त निवेदन तुम्ही व्यवस्थित करा. प्रत्येकाला एक घरी एक गाडी सांगा, सोडून मुंबईला म्हणा, आरक्षण भेटलं, टेन्शनच घ्यायची गरज नाही कसलं. डॉक्टर वकील त्यांना पण सांगा की तुम्ही तुमच्या गाड्या तिकडे घ्या म्हणून तुम्ही फोन करा ना. ज्याला बाहेर गेल्याची भीती वाटते, राजकीय नेत्याचा काही त्रास आहे तर असा सांगा बरं का. कुणी लपवून ठेवू नका. संभाजीनगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, एखादा राजकीय नेता, मंत्री, खासदार, आमदार जर म्हणत असला मोर्चाला जाऊ नको किंवा हळूच फोन करून त्याचा कार्यकर्ता सांगत असला तर मला सांगा, त्याच्या दुकानाचा कुलूप लावायची जबाबदारी माझी. असं कितीही मोठा बापाचा असू त्याला निमित्त करतो, पण तसं शक्यतो नाहीये. मला वाटतं तसं होणार नाही. काही सगळे आता जागे झाले. सत्ता म्हणून काय झालं, सत्ता आहे म्हणून का पोराचं पोरीचं शिक्षण मोठं होत नाही, पोरापोरी नोकरी लागत नाही. सत्ता असली तरी आरक्षणाचीच गरज आहे. मुंबईला सगळी तयारी केली आपण. यावेळेस सगळे बाबा बोलू नामवंत बाबा घेतले शेअर साहेब कीर्तनाला संध्याकाळी कीर्तन नामवंत गायक आणले, वाजवलेलं नाम सगळा घर चालणार. शाहिरी जबरदस्त आणली, दुपारच्या शाहीर, तिसरा बारचा संगीत भजन. असे गायकांना डेंजरला तुम्ही फोटो बघितला आम्ही व्हायरल करणार ते पाहून डेंजर होईल. लाखाचा सुपारी त्यांना सांगा 8 महिने देणार ते म्हणजे खोटं आहे. ते म्हणजे खोटं. संगीत भजने कीर्तन थोडे मोठ्या बाबांचे जे टीव्हीवर बाबा होते तेच बाबा. याच्या फोनमध्ये ते विचारायला म्हणजे आपलं फुकट तिथे सुद्धा देऊ नका. फक्त त्यांची एक आठ आहे. ते म्हणले कीर्तन म्हणून त्या दिवशी कोण आठ म्हणजे ते म्हणजे ढोकळू बाबा माहिती काय सांगणार एवढी फक्त एक आठ घातल्या मध्ये येऊन म्हणा ते आम्ही सांभाळ. ज्याला कीर्तन ऐकायचं ते कीर्तन ऐका, त्याला भजन ऐकायचं त्याने भजन ऐका, ज्याला शाहिरी आवडते तरी शाहिरी जबरदस्त पोवाडे ऐकतात, आणि ज्याला काहीच आवडत नाही त्याने आपण आपल्या गाडीला जिथे घेतले चलो धंगाड तुला दंड मी काय बोलावं ते ऐकतच नाही. तुला एका कोपऱ्यात चलू तिला गोटे गायचे, तिला गोटे किती आवडले अशी मुंबई अशी गोटे बसताय आणि त्याचा धरूक खाय. ह्या बाईला दिलंच ना चॅलेंज, देवेंद्र फडणवीस चॅलेंज दिलं त्याला बरोबर निघाला. त्यांना म्हणतो साहेब काय करतो मला मी मीडियामध्ये खरंच सांगतो मला सन्मान करतो, कारण 2 वर्ष झाले तर मी मराठा मुद्दा असा लावून झाला म्हणून मी नाही होतो. त्या लाईनमध्ये ते म्हणले ते मुख्यमंत्री प्रमुख माणूस त्याला नका बोलू आलं चांगलं चांगलं काय आपण नाही का बाहेर समजा पेन नेतो, पेन निगडी टाकायला पता होती पेंट खातो सगळी नाही ते खात नाही नुसतं जे बोली वर्ष जाऊ मला ऐकायला काय मोठा माणूस काय करता म्हणता मोठा म्हणला मोठा पण एवढाच असेल समजा ते मोठा काय मोठा मला घडे कसे त्या भोजवर आणि मग काही काही ना मी याला वाटतं याला 3 कोटी डॉक्टर गेले देवेंद्र फडणवीस म्हणून मला कोणी केलं म्हणून देवेंद्र फडणवीस लग्न सांगितलं तू मला कळायचं मी मुख्यमंत्री पदाला बोलतोच ना. मुख्यमंत्री पदाचा सन्मान आम्ही त्याला म्हणतोय त्याचा काय सन्मान तरी पण सांगतो त्यांनी आदिवासी
आरक्षण घेतलं गोव्याला, सत्ता दिली मराठी, म्हणजे मी ओबीसीसाठी लढला, मराठीसाठी कोण लढला? आणि आम्ही तर मतदार ठोकायला गेलो, कॉम्प्युटरचे घेऊन प्रचार करून सभाला लोक धरून आण, त्यांना संध्याकाळी घेत गेला तर ते घेतली, एवढेच कामाचे काही. तुला लाल देव आला गुटी देते आमच्या पोरं, एवढ्यासाठीच आमचा जन्म मराठा, आमच्यासाठी नाही लढणार. आणि तो शब्द इतका परफेक्ट मराठा घेऊन बसला, मराठी त्या दिवसापासून भाजपमधले पोळ डायरेक्ट नाही कळाला, जाऊ दे सांगत त्याची होईल ते आले आमच्या मध्ये पाटील आमचे पोरं पोरी आपल्या शब्द नाही, सरकार असून पप्पा मम्मी आम्हाला आरक्षण नाही, शिकायचं अवघड झाले, वाटवड व्हायला लागलं, आपलं बोललाच नाही तो आम्ही खऱ्या कमी दिसतो, कारण ते इतकं खुशी म्हणी आमच्या कोणाचे 5 लाखाचे 10 लाखाचे 20 लाखाचे काम आहे, त्याच्यामुळे आम्ही आता दिसणार नाही, पण मुंबईत 100% हवे. दुसऱ्या दिवशी कोणाचं बसायला तर मेल्यावाल्याने विचारलं मराठी मुंबईत येणार, त्याने सांगितलं पोलीस बघून घेते, खबर मराठी पोरं काय बघून घेते, काय बसू बघायचं बोधी काय काय करणार, त्याला कसं वागायचं, मागासारखं तर लेकराचं वाटलं होतं आमचं, पुढे होता तर तो हल्ला करतो, तो काम का शत्रू आहे का वहिनी? तुझ्या आई आधी नाही बोललो आम्ही, आधी आमच्या आईवर हल्ला केला तू, तुझ्या आईला आम्ही आधी नाही बोललो, तुझ्या सरकारला नाही, तुझ्या पक्षाला नाही, आमच्या आया बहिणीच्या डोक्यात तू फोडल्या आधी, तेव्हाच आम्ही बोललो. तुझ्या घरातल्याला इज्जत आहे आणि आमच्या आईला इज्जत नाही काय? आमची माय लावले राबरा बाबतीत देशाला पोटवर धान्य देती, तिच्या डोक्यात आणि छाती तुम्ही गोळ्या घालला, आता गोळ्या निघत नाही. काल आम्ही एक पोरग पाठवलं होतं गॅलेक्सीमध्ये, त्याच्या हाताच्या मासाला अशी एवढ्या मासाच्या गोळ्या चिटकून बसल्या, दोन्ही महिने हाताला गोळ बदलायचे पोरगा फडणवीस साहेब. तुम्हाला काय होतं बोलायला? वेदना माझ्या समाजाला आहे. आत्महत्या मय पोर आणि पोरी करतात मराठीचे, जोर दाखवायचा नाही. पोलीस असं करतील तसं करतील, झालं ते एकदा. आता आमच्या डोळ्यातलं पाणी नाही थांबत. हे इथं बसते येते वाड्याच्या बाहेर कधी बायको निघली नाही, नाक तुटून गेलं तिथं नाक. देवेंद्र फडणवीस दुसरं बसावं लागलं, लेकराचं कल्याण होईल म्हणून आमची मागणी अंतरवारी करून बसली आणि तुम्ही हल्ला करता. अरे 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली इथं तर इकडच्या बाजूने निघाली. काय म्हणला असं त्या लेकीचा जीव? आणि तू पाळलेले कुत्रे ते मंत्री आणि आमदार म्हणतात आया बहिणीला बोलला. अरे आमच्या आई बहीण नाही काय? तुला तुझ्या नेत्याची पोरगी वाटती, बायको वाटती, आणि नेत्याची आई तुला आई वाटती. आमची मराठ्याची आई तुला आई नाही वाटत. मराठ्यांमध्ये जाहीर सांगतो मी नाही अन्याय करू शकत. जात मागावला आले, कमायला नाही आलो, पैसे कमायला पद कमायला नाही आलो. मी हमेशाच माझ्या जातीवर छळ केलाय, हमेशाच अन्याय केलाय. अरे आधी राज्यात मराठ्याला सोड, नुसतं मारत खायचं का आम्ही? अरे चुकतच दाखवा, खाली मान घालून आपला शेर जर चूक असली तर. लेकराच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने जातो. तुम्ही म्हणणार मुंबईत येऊन
पदरात पडणार असलात आणि तुम्ही असाल खानदानी तत्वान मराठा जर असताल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांनी मुंबईत घुसायचा. लोकशाही तोडून काम नाही करत. कधी आयुष्यात लोकशाही तोडून शिवणार सुद्धा नाही. तुम्हाला माझं जाहीरपणानं संभाजीनगर मधून आव्हान आहे. कुणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. तुम्ही फक्त शांततेत मुंबईला करा. आपल्या शेजारी जरी जाळपोळ केली ना डुकून सुद्धा बघायचं नाही. 5 फुटावर आपल्यापासून जाळपोळ दगडफेक झाली डुकून सुद्धा बघायचं नाही. सरळ चालायचं. ती उद्योग तू बघवायला तिकडे पळून झाले तर पोलीस हे डाव करू शकते. सावध व्हा. हे माझ्या नावाचा घोषणा देऊ शकते. देवेंद्र फडणवीसला सुद्धा शिया देऊ शकते. देवेंद्र फडणवीस तशी टोळी पाठवू शकतो. हे ऐकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या घोषणा देऊ शकते आणि सरकार ऐकत नाही म्हणून दगडफेक सुद्धा करू शकते. डायरेक्ट उचलून पोलिसाच्या गाडीत तर टाकायचं. तुम्ही फक्त शांततेत मुंबईत बसा. याच्या छातीवर पाय देऊन मुंबईवर पाय देऊन आरक्षण तुम्ही खुन्नाच नाही देऊ शकत. माझ्या समाजाच्या लेकराशी खुन्नसीने वागायचं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला आव्हान आहे. जातीच्या बाजूने उभे राहा. समाजाच्या लेकराच्या समोर